नमस्कार मित्रांनो. आज झेडपीचा पेपर झालेला आहे ग्रामसेवक कंत्राटीचा. तर आजच्या जेवढ्या शिफ्टमध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी एक्झामसुद्धा दिलेली आहे. तर काही आपल्या लाडक्या विद्यार्थ्यांनी आपणास क्वेश्चन सेंड केलेले आहेत. तर त्या प्रश्नांचं एक विश्लेषण म्हणा किंवा ॲनालिसिस आपण करणार आहोत की कशा टाईपचे प्रश्न आहेत आणि तुमचा अभ्यास कितपत झाला आहे का, हे सुद्धा तुम्ही याच्यावर ॲनालिसिस करून घ्या. आणि झाला नसेल तर वाचून घ्या नेमकं स्टडी मटेरियल काय वाचायचं काय नाही राहिलेल्या शेवटच्या दिवसामध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. काही डाऊट वगैरे असतील अवश्य कमेंट करा. फक्त आज आपण प्रश्न वगैरे पाहणार आहोत. व्यवस्थित तुम्हाला जर उत्तरे माहीत असतील तर अवश्य कमेंट करा आणि तुम्हाला डाऊट वगैरे असेल तर अवश्य विचारा. मी कमेंटमध्ये उत्तरं तुम्हाला सगळ्या प्रश्नांची देऊन टाकणार आहे. पाहून घ्या. मातीची आर्द्रता राखण्यासाठी या ठिकाणी कोणतं पीक घेतलं जातं? तर अशा टाईपचे प्रश्न होते आणि लक्षात असू दे, नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या. आणि आपल्याकडे जवळपास 1000 GK वगैरे प्रश्न आहेत. ज्यांनी बाय केलं नसेल करून घ्या. एक शेवटची नजर म्हणून जवळपास त्या ठिकाणी आपले फक्त 1000 प्रश्न आहेत जे की GKचे आहेत आणि त्याच ठिकाणी उत्तर वगैरे आहेत आणि ग्रामर वगैरे आहे सगळं. ते सुद्धा बाय करून घ्या. फक्त ₹20 आहे प्राईस, जास्त नाही आहे. तर मातीची आर्द्रता राखण्यासाठी कोणतं पीक घेतलं जातं? आय थिंक त्या ठिकाणी ऑप्शन वगैरे खूप सारे होते, बट मातीला झाकून ठेवणारे पीक त्या ठिकाणी घेतलं जातं. त्यानंतर राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था कोणत्या ठिकाणी आहे? तर हे जे आहे राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था, ती या ठिकाणी मॅनेज किंवा हैदराबाद या ठिकाणी आहे, लक्षात असू द्या. त्यानंतर धवल क्रांतीचे जनक कोण आहेत? तर धवल क्रांतीचे जनक सर्वांना माहीत असेल कोण आहेत? तर वर्गीस कुरियन आहेत. त्यानंतर हरित क्रांतीचे MS स्वामीनाथन. नॉर्मल बोरला हे जागतिक हरित क्रांतीचे आहेत. त्यानंतर नॉर्मल प्रश्न आलेले होते जे की जास्तीत जास्त कृषीवर येतात. सर्वांना माहीत असेल पंचायत राज वगैरे तेवढं त्यांनी फोकस केलेलं नाही. पंचायत राजवर सुद्धा 2 ते 3 प्रश्न आलेले आहेत, पुढे तुम्हाला दिसून जातील. जमीन खोदण्याचे अवजार कोणतं आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्या ठिकाणी ऑप्शन वगैरे आलेले होते. त्यानंतर कळीच्या खाली वाढ खुंटण्यासाठी काय करतात किंवा कोणती प्रक्रिया केली जाते? त्यानंतर विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम कोणती आहे? तर विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम तुम्हाला माहीत असतील, कॅम्प्युटरच्या संदर्भात आहे. त्यानंतर खरीप हंगामातील मुख्य पीक कोणते? मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, करंट सिच्युएशनशी तुम्ही अभ्यास जोडून तर करत चला. त्यानंतर प्राप्तिकरासंदर्भात वगळण्यात आलेले कलम कोणतं? आय थिंक 61 ते 63 वगैरे असं ए आहे, म्हणजे त्या टाईपचं प्राप्तिकर आहे जे की अधिकाराचं वगैरे होतं अगोदर. त्यानंतर वाळूसर मातीवर चिकन मातीच्या थरास काय म्हणतात? तर त्याला पोयाटा आय थिंक अशा टाईपचं म्हणतात. त्यानंतर अटल पेन्शन योजनेचा गट कोणता? हा सुद्धा प्रश्न वगैरे होता पेन्शन योजनेवर. त्यानंतर गाळाचा दगड कोणता? हा होता. त्यासोबत हे डबल झालं. पहिल्या महिला शिक्षिका सर्वांना माहीत असतील, सावित्रीबाई फुले. त्यानंतर शेळीचा वाण किंवा जातीवर प्रश्न आलेलं होतं, शेळीचं वगैरे. त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या पंचायत राजमधील महिलांना आरक्षण किती आहे? 50% आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचा कार्यकाल किती असतो? नॉर्मल प्रश्न आहे, आपण ऑलरेडी सोडवलेला होता, पाहून घ्या, कमेंट करा. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी कोणती योजना चालू केली? काल परवा आपण करंट अफेअरचा प्रश्न टाकला होता, त्याच्यामध्ये हा प्रश्न ॲड केला. हे सुद्धा आपण ॲड केलं होतं अगोदर. त्यानंतर कापसाला लाल कीड जे लागतं त्याच्या नियंत्रणासाठी कोणतं पीक घेतलं जातं? म्हणजे लागू नये म्हणजे कोणत्या वाहनाचं, असं होतं. त्यानंतर ग्रामविकास विकास विभागामध्ये किंवा ग्रामविकासामध्ये अग्रदूत असणारं गाव कोणतं आहे? आपल्या महाराष्ट्रातलं आहे. तर अशा टाईपचं होतं. आता असे प्रश्न खूप सारे आहेत, बट महत्त्वाचे तुमचा अभ्यास वगैरे पाहून घ्या डिफिकल्टी लेवलला. त्यासोबत टेलिग्रामला सुद्धा अवेलेबल करून दिलेलं आहे, त्या ठिकाणी सर्व पाहून घ्या. राहिला प्रश्न मराठी व्याकरणाचा. त्याच्यामध्ये पॅराग्राफ आला होता, खूप साऱ्या विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होतं आलं का नाही म्हणून. आला होता. समानार्थी विरोधार्थी 2-2 क्वेश्चन होते, म्हणजे 4 क्वेश्चन याचे 5, 9 असे आले होते. म्हणीवर 2 आलं. शुद्ध वाक्यावर 6 प्रश्न आलेले आहेत. त्यानंतर इंग्लिश ग्रामरचा विचार करा. ग्रॅमॅटिकली एरर ज्याच्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक वगैरे ग्रामर म्हणा, तर त्याच्यावर 5 ते 6 प्रश्न आले आणि स्पेलिंग करेक्टचं 4 आले. आणि राहिला प्रश्न पॅराग्राफ आणि सिक्वेन्स वगैरे, त्याचे 5 क्वेश्चन आलेले आहेत. म्हणजे पॅराग्राफ दोन्हीला आहे, त्यामुळे काळजी करू नका. स्कोर जास्त येऊ शकतो, जास्तीत जास्त अभ्यास करा. राहिला प्रश्न तांत्रिकचा, वर आपण पाहिलेत प्रश्न, त्याच्यासोबत काही एक्स्ट्रा सांगतो. शेळी म्हैस याच्या जातीवर आला. 73वी जे 1992ला 75 घटना दुरुस्ती झाली त्याच्यावर जास्त, म्हणजे 1-2 प्रश्न आलेले आहेत, तेवढं जास्त नाही आहे, बट 1-2 प्रश्न आले. त्यानंतर पाहून घ्या, हे अटल योजना आपण वर पाहिलं, विहीर योजना याच्यावर 4 क्वेश्चन आलेले आहेत. म्हणजे जेवढ्या काही शेतकऱ्याच्या योजना आहेत त्या सर्व तुम्ही पाहून घ्या, एक वेळा नजर फिरवा. त्यानंतर संगणकावर 4 ते 5
कृषी अवजारे 2 प्रश्न आले होते, अगोदर मी सांगितलं. आणि पिके जे की खरीप हंगामाचे 4 आले. जास्तीत जास्त कृषी विभागावर भर वगैरे आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर अशा टाईपचे हे प्रश्न आहेत. काही डाऊट वगैरे असतील अवश्य कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि ज्यांना बाय करायचं आहे खाली कमेंट येस करा, तुम्हाला नंबर देईल त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून बाय करून घ्या. शेवटचा तुमचा जो काही कालावधी आहे त्याच्यामध्ये एक अंतिम नजर तुम्ही फेरू शकता. तर भेटूयात अशाच नवीन व्हिडिओसोबत. पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल. धन्यवाद.